आता यात मला एक सांगा की महाराष्ट्रामध्ये विदर्भ आहे, मराठवाडा आहे, या ठिकाणी जर ह्या स्कीम मला वापरायच्या असतील किंवा इथे हे घेऊन जायचं असेल तर त्यासाठी म्हणून कोणत्या अधिकाऱ्याशी थेट मंत्रालयात संपर्क करायचा, कलेक्टर ऑफिसशी संपर्क करायचा, कोणाशी संपर्क करायचा? बघा, आता फक्त गावात ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यकाला जर विचारलं तरी त्यांनी ही योजना करून देते. आणि आता तुम्हाला सांगतो, आता एक नवीन ट्रेंड आलाय. नवीन ट्रेंड काय आलाय आता आमच्याकडं, म्हणजे आता हे जे वस्तू तुम्ही बघितलं, ह्या वस्तू आम्ही दाखवल्या हिरानंदानीला. हिरानंदानी आपल्या देशातले सगळ्यात मोठे बिल्डर आहेत. त्यांना आम्ही विनंती केली की आम्हाला तुमच्यावर बोलायचं आहे, तर त्यांनी आले आमच्यावर बोलायला. त्यांना आम्ही वस्तू दाखवल्या. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. काय काय हे तर दाखवल्या. आम्ही जेमिनीवरची फ्लोरिंग दाखवली. जेमिनीची फ्लोरिंग आता 5 लाख स्क्वेअर फीट नवीन लोकसभेमध्ये आणि भारत सरकारचे जेवढे मंत्रालयाचे बिल्डिंग होऊ लागलेत त्या सगळ्या मंत्रालयाच्या बिल्डिंगमध्ये खाली जी आहे ना फ्लोरिंग बांबूचं आहे. आणि तुम्हाला चमत्कार वाटेल की हे फ्लोरिंग बनवून देणारा लोकसभेला आणि देशाला कुठलं इकडचं तिकडचं नाही, आपल्या नाशिक जिल्ह्यातल्या पिंपळगाव बसवंतचा माणूस आहे. राहतो मुंबईला, फॅक्टरी त्रिपुऱ्याला आणि देशभर हे इंजिनियर्ड बांबू देतो तुम्हाला. आता जर तुम्ही जर रूम जर बांबूची बनवली तर तुमच्या विजेचं 30% बिल कमी येतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला जर बघायची जर असेल तर उबदार हा जो शब्द आहे, उबदार वातावरण, तर तुम्ही कसलीही एसी लावा, उन्हाळ्यामध्ये ते आता बस्ट होईल, परंतु पगर एसीचं घर जर कुठं राहणार असेल तर बांबूचं राहणार आहे. आणि तुम्हाला आनंद, हे सगळं बघितल्यानंतर हिरानंदानी साहेबांनी सांगितलं की अलिबागमध्ये मला एक घर बांधून द्या बांबूचं. आणि दुसरं त्यांनी सांगितलं, मी अभिनंदन करतो हिरानंदानी साहेबाचं एवढ्यासाठीच की आता सगळ्या बिल्डर्स लोक जे घरं बांधतात, चौकटी, दरवाजे, फर्निचर, खुर्च्या, टेबल, फ्लोरिंग, हे सगळंचे सगळं झाड तोडून होते हो. आता काही दिवसानंतर ना माणूस मारल्यानंतर जे गुन्हा लागतो तोच गुन्हा आता ह्याला लागणार आहे, झाड तोडणाऱ्याला. आणि मग हे बांधकाम व्यवसाय बंद करावा लागणार आहे का? अजिबात करायची गरज नाही. बांधकाम व्यवसाय बंद न करता बांधकामाला लागणारं जेवढं काही लाकूड आहे ते झाडाच्या लाकडाच्या ऐवजी आता बांबूच्या लाकडापासून करता येते. आणि बांबूपासून जे लाकूड तयार करता येते ते त्याला इंजिनियर्ड बांबू म्हणतात. बांबूच्या अशा चोया काढायच्या, त्याला गरम करायचं आणि त्याला मशीनमध्ये दाबलं की असं ठोकळा तयार होतो आणि त्या ठोकळ्याचं काहीही करता येते. आणि म्हणून 70,000 कोटी रुपयाचं लाकूड आयात करणारा आपला देश. अरे मी जर तुम्हाला सांगतो 5 वर्षामध्ये मी 70,000 कोटीचं शून्यावर आणून ठेवायला तयार आहे लाकूड इंडस्ट्री. आणि मग आता हे सगळ्या ठिकाणी ह्याचा जर वापर सुरू झाला तर तुमच्या माहितीसाठी सांगतो, झाडात आणि बांबूत काय फरक आहे. झाड तोडलं की झाड मरतंय, बांबू न तोडलं की मरतंय. बांबू जर वाढायचं असेल तर वर्षाला त्याला तोडावंच लागतंय, तोडल्याशिवाय तो वाढत नाही. बांबू तोडल्याशिवाय वाढत नाही आणि झाड तोडलं की मरतंय. एवढं फरक आहे. परमेश्वराने तुम्हाला सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत, त्याचा वापर कसा करायचा एवढं. आता आपल्या इथं रूममध्ये लाईटचं बटन वेगळं आहे, एसीचं बटन वेगळं आहे, सगळे बटन, माईकचं बटन वेगळं आहे. तसं देवाकडे बी सगळे बटणं वेगळे आहेत, सगळे देवाने दिलेले, फक्त तुम्हाला ते सापडलेलं नव्हतं. आणि म्हणून आता ह्या निमित्तानं की ह्या कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये बांबू गेलेलं आहे. आणि सगळ्यात तुम्हाला आता मोठी गोष्ट जर सांगायची असेल तर माझ्याकडनं आता उद्योगपती आलेत. 20 ते 25 हजार कोटी रुपयाच्या उद्योगाचे करार करायला राज्य सरकारबरोबर उद्योगपती इच्छुक आहेत. आता इथं माझ्यापाशी एक बसलेले आहेत दिनेश शर्मा म्हणून, यांचं म्हणणं असं आहे की मला 10,000 कोटी रुपये द्या. 10,000 कोटी रुपयाचं मी बांबूपासून मिथेनॉलचं युनिट लावायला तयार आहे. आम्ही त्यांना MIDC कडून जी जागा द्यायची ती जागा बघून आली आम्ही. आणि त्यांना 6 लाख एकर बांबू पाहिजे, बांबू कुठं लावता येते ती जागा पण आम्ही बघून आली. आत्ता आमच्याकडं काही स्टील कंपन्याचे, काही इथेनॉल कंपन्याचे, काही मिथेनॉल कंपन्याचे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता बायोचार बनवण्यासाठी
बांबू लागणार आहे, त्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आमच्याकडे आता अर्ज आहेत. आजच चायनामध्ये आमच्या मराठवाड्यातलाच लातूरचा एक मुलगा चायनाला गेलेला आहे मशीन बघायला. तो आज मला फोन केला की उद्या सकाळी मी चायनातून निघतोय आणि मी आता मशीन बघितलेली आहे की मला 1000 एकर जमीन जर जिथं 1000 एकर जमिनीमध्ये बांबू लागवड दाखवली तर मी तिथं हे करायला तयार आहे, फॅक्टरी लावायला तयार आहे. आणि ह्या फॅक्टरीमध्ये मी काय काय बनवू शकतो. त्यानंतर म्हणते रोड बनवायला डांबर बांबूपासून बनवता येते, बरं, रोडच्या कडचे जे बॅरिकेड्स आहेत बांबूपासून बनवता येते, इथेनॉल बांबूपासून, मिथेनॉल बांबूपासून, कपडे बांबूपासून, फर्निचर बांबूपासून. मी ऐकलं तुम्ही आपल्या सोलापुरामध्ये का कुठे ते बनियन आणि सगळे जे अंतर्वस्त्र आहे, अगदी कपडा सगळं Towel. बांबूपासून तयार व्हायला लागले. हो, Towel पण. बिलकुल बिलकुल. आज मला खरं तर आठवण राहिलेली नाही, तुम्हाला उद्या मी पाठवून देतो. तुम्ही एकदा बांबू टावेल जर वापरायला सुरुवात केलात किंवा अंडरवेअर आणि बनियन तुम्ही बांबूचे वापर. आता माझ्याकडं बांबूचं सॉक्स आहे. तुम्ही जर सॉक्स जर कपड्याचं वापरलात तर 1 दिवसामध्ये स्मेल येतंय. हे बांबूचं हे आहे, सॉक्स आहे, हे 15 दिवस जर वापरलं तरी दुर्गंधी येत नाही. ह्याच्याकडे मेडिकल प्रॉपर्टी एवढी जबरदस्त आहे, याचं तुम्हाला अजिबात नुकसान होत नाही. अशा पद्धतीचं हे बांबूचं चमत्कार आहे. आणि मग बांबू ज्याला कळलं म्हणजे सगळ्या क्षेत्रामध्ये माणसाला लागणाऱ्या ज्या ज्या वस्तू आहेत त्या सगळ्या वस्तू बांबूपासून बनवता येऊ शकतात. फक्त आपल्याकडे दुर्दैव असं होतं की बांबूपासून पहिलं सुपं आणि टोपल्या एवढ्याच बनल्या जायच्या आणि म्हणून बांबू हे फक्त बुरुड समाजाचं प्रतिनिधी आहे किंवा बुरुड लोकच बांबूमध्ये काम करतात असं वाटलं जायचं. आणि आजसुद्धा मी बघितलं की पूर्ण महाराष्ट्रामध्ये बुरुड नावाचा जो समाज आहे तो आपल्या बांबूला दैवत समजल्यासारखं समजतो. यावर्षी बुरुड समाजाने पुण्यामध्ये, रायगडमध्ये बोलून माझा सत्कार केला. मी तर काही बुरुड नाही जाते ना, परंतु बुरुड मेळाव्यामध्ये मला त्यांनी बोलून सत्कार केला का त्या समाजाला बांबूची ताकद माहिती आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.